नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 30 एप्रिलच्या बुलेट रॅपिड फायरमधील जे काही 2026चे महत्त्वाचे प्रश्न आहेत, 10 प्रश्न रोज आपण सकाळी 6 वाजता घेत असतो. त्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी जाताना व्हिडिओला लाईक जरूर करून जावा. चला सुरू करूया आपण महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात आपण. नुकतेच कोणत्या राज्याने राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे? हा राज्य आहे आपण म्हणजेच महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सध्याचे जिल्हा मुख्यमंत्री आहेत. राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण म्हणतो आपण ह्याला. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच IPLच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम हा कोणी आपल्या नावावर केला आहे? म्हणजे रन चेसमध्ये थोडक्यात. ओके. रन चेस म्हणजे पहिल्यांदा म्हणजे दुसरी बॅटिंग म्हणतो आपण साधारणतः. पहिल्यांदा बॅटिंग त्यांनी केलं असेल तर ते आपल्याला धावसंख्या पूर्ण करायची असते, तुम्हाला माहिती असेल. रन चेसमध्ये सर्वात मोठी धावसंख्या साधारणतः दिल्ली कॅपिटल्सनं यावर्षी 264 धावा केल्या होत्या आणि पंजाब किंग्जनं जो आहे तिने हा रेकॉर्ड मोडला. पंजाब किंग्स लक्षात ठेवा ज्यांनी 265 धावांचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात त्यांनी काय केलं आता, हे जे रन चेस आहे ते केलेलं आहे 265 धावा. याच्यापूर्वी पण हा जो काही रेकॉर्ड होता तो पंजाब किंग्स यांच्या नावावर होता 262चा. 2024 मध्ये त्यांनी केलं होतं कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात, लक्षात ठेवा. आता त्यांनी स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. 262चा 265 केले आहेत. अजून तरी कोणत्याही एकाच धावसंख्याची जी काही संख्या आहे तेवढी झालेली नाही आहे. पंजाब किंग्स. चला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आता, पंजाब किंग्सचा कॅप्टन कोण आहे? कॅप्टन करणार कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. IPL जो सध्या 19वा IPL चालू आहे. ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस आपल्याला माहिती होऊन जाईल. ओके. गेल्या वर्षी जो IPL होता तो जिंकला होता RCBनं. 2025चा IPL RCBनं जो 18वा IPL होता तो जिंकला आहे, सर्वांना माहिती असेल. 2026 पर्यंत पंजाब किंग्सने IPLच्या इतिहासात सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर ठेवला आहे. 25 एप्रिल 2026 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 265 धावांचा पाठलाग करून त्यांनी हा जो काही टप्पा आहे तो पूर्ण केलेला आहे. दुसरा प्रश्न. नुकत्याच हिमाद्री स्पेशालिटी केमिकल कंपनीने देशातील पहिला ॲनोड मटेरियल उत्पादन प्रकल्प कुठे सुरू केला आहे? हे ॲनोड जो बॅटरी आहे, बॅटरीचं प्लांट आहे, लक्षात ठेवा. आणि हे कोणत्या ठिकाणी केमिकल फॅक्टरी लावलेली आहे? हिमाद्री या कंपनी लावलेली आहे. आणि कुठं तर हुगळी या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये. पर्याय क्रमांक 1 हुगळी, लक्षात ठेवा. हे हुगळी आहे, हुबळी नाही. परत हुबळी वेगळं येतं. हुबळी येतं कर्नाटक राज्यामध्ये, ज्याला श्री सिद्धारूढ आपल्या रेल्वे स्टेशन म्हणतो आपण. श्री सिद्धारूढ महास्वामीची रेल्वे स्टेशन हुबळीला येतो, जो दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचं हेडक्वार्टर देखील आहे कर्नाटकमध्ये, हुबळी. जो भारतामध्ये सर्वाधिक लांबीचं प्लॅटफॉर्म देखील आहे बघा. सर्वात लांब प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतामधील कोणते असेल तर ते हुबळी. तो हुबळी झाला. हा हुगळी आहे. ओके. हुगळी लक्षात ठेवा. अच्छा, हुगळी जी आहे ही गंगा नदी आहे ना, गंगा. ह्या गंगा नदीची ही वितरिका आहे. गंगा नदीची ही वितरिका आहे हुगळी. आणि हुगळी हे कोलकाता जे पश्चिमाची राजधानी कोलकाता आहे. कोलकाता हे कोणत्या नदीकाठी असेल तर ते आहे हुगळी नदीकाठी. हुगळी ही गंगेपासून निघालेली आहे, वितरिक आहे, जी डायरेक्ट जाऊन आपल्या बंगालच्या उपसागराला मिळते. पश्चिम बंगाल, लक्षात ठेवा. IMP आहे पश्चिम बंगाल. इथे बघा, भारतातील सर्वात मोठी स्पेशालिटी कार्बन ब्लॅक उत्पादक कंपनी जी आहे हिमाद्री स्पेशालिटी नावाची, त्या हिमाद्री स्पेशालिटी केमिकल कंपनीने पश्चिम बंगालमध्ये देशातील पहिला ॲनोड मटेरियल उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामुळे भारताच्या लिथियम आयन जी बॅटरी आहे ह्या परिसंस्थेमध्ये मोठे पाऊल टाकले गेले आहे. लिथियम आयन बॅटरी, याला आपण लिथियम म्हणजे Li म्हणतो आपण, Li. आणि संपूर्ण पृथ्वीवरील जो सर्वात हलका धातू कोणता असेल तर तो लिथियम आहे, लक्षात ठेवा. ज्याला आजकाल पांढरे सोने असेही म्हणतात लिथियमला. तसं प्लॅटिनमला पण म्हणतात पांढरे सोने, परंतु लिथियमला पण म्हणतात, लक्षात ठेवा. सर्वात हलका धातू कोलकातामधील या कंपनीने सुरू केलं आहे. IMP. बाकीचं तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता. जे काही पहिल्या गोष्टी त्यांच्यावरती आता नजर टाकली की आपलं काम पूर्ण होईल. जगातील पहिले ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? हे आहे तेलंगणा. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये शाखा सुरू करणारा पहिला मिडल ईस्ट राष्ट्रीय बँक कोणते बनले आहे? हे आहे कतार. भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या शहराने लॉन्च केले आहे? हे आहे गाझियाबाद. पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, वेव म्हणतो आपण, वेवचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हे आहे मुंबईला.
जगातील पहिला क्वांटम आधारित प्लॅटफॉर्म कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला असेल? हे आहे भारतामध्ये. T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतकीय करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे विराट कोहली. AI आधारित रिअल टाइम वन इशारा प्रणाली राबवणारे किंवा वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे मध्य प्रदेश. तिसरा प्रश्न, नुकतेच ऑपरेशन विंग्ज ऑफ डॉन अंतर्गत भारताच्या ईशान्येकडील बनी मेनाशे समुदायाचे सुमारे 250 सदस्यांच्या कोणत्या देशामध्ये आगमन झालेलं आहे? म्हणजे भारतामधील हे एक प्रकारचे जे काही बनी मेनाशे जी जमाती आहे, ही एक प्रकार ज्यू जमाती आहे. ज्यू भारतामध्ये राहणारी, ईशान्येकडे राहणारी, म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये राहणारी ही जमात आहे ना, बनी मेनाशे समुदायाच्या, हे ज्यू जमाती आहे भारतामधील. ते आता आलेलं आहे कुठं? तर इस्रायलमध्ये पर्याय क्रमांक 4. इस्रायलमध्ये त्याचं आगमन झालं, म्हणजे इस्रायलमध्ये घेतलेलं आहे ऑपरेशन विंग्ज ऑफ डॉन राबवून. क्वेश्चन विचारलं तर ऑपरेशन विंग्ज ऑफ डॉन कोणी राबवलं? तर त्याचं उत्तर असेल इस्रायल. इस्रायलची राजधानी जेरुसलेम आहे. जेरुसलेम इस्रायलची राजधानी लक्षात ठेवा. हे आहे बनी मेनाशे जमाती. बनी मेनाशे हा एक ज्यू समुदाय आहे जो प्रामुख्याने भारताच्या ईशान्येकडील विशेषतः मणिपूर आणि मिझोराममध्ये राहतो. मणिपूर आणि मिझोराममध्ये राहतो. हा समुदाय सुमारे 2800 वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेल्या 10 जमातींपैकी एक असलेल्या मेनाशे जमातीचा हा वंशज असल्याचा दावा करतो. लक्षात ठेवा. IMP आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि मिझोरामची राजधानी सर्वात माहिती असेल ऐजवाल आहे. ऐजवाल. चला पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच इजिप्तमध्ये पार पडलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026च्या पदक तालिकेत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? म्हणजे हे शूटिंगचं वर्ल्ड कप आहे. शूटिंगचं हे वर्ल्ड कप आहे. ह्याच्यामध्ये जे पार पडलं कुठं? तर इजिप्तमधील कैरो या ठिकाणी पार पडलं. ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं कैरोमध्ये. करण्यात आलं आहे आणि हे याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये टोटलमध्ये 1 नंबर आला भारत, पर्याय क्रमांक 3. शूटिंगमध्ये भारताचं सध्या म्हणजे खूप नशीब चांगलं आहे म्हणा जागतिक पातळीवरती. भारत हा कधीही शूटिंगमध्ये भरपूर प्लेयर तापले आणि भरपूर मेडल्स देखील भारताला मिळवून देत आहेत. भारताला ह्या खेळामध्ये एकूण 16 पदके भेटलेत. ह्यापैकी 5 गोल्ड, 6 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ आहेत. 5 गोल्ड लक्षात ठेवा. शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताने किती पदके जिंकली? गोल्ड 5. समजलं? लक्षात ठेवा. IMP आहे इजिप्त राजधानी कैरो आहे. कैरो ही जी आहे ती नाईल नदीचे काठी आहे. लक्षात ठेवा. कैरो हे शहर नाईल नदीच्या काठी आहे. IMP इजिप्तमध्ये पिरॅमिडची संख्या पण आहे. पिरॅमिड्स भरपूर आहेत पिरॅमिड्स. पुढचा 5वा प्रश्न. नुकतेच कोणत्या ठिकाणी होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेचे, जर आपण SCO म्हणतो, आपण शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी संरक्षण मंत्री गेलेत आपले भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांनी सहभाग घेतलेला आहे. कोणत्या ठिकाणी ही परिषद पार पडते? म्हणजे SCO जी परिषद आहे 2026ची कोणत्या ठिकाणी होत आहे? हे होत आहे बिश्केक या ठिकाणी. ही राजधानी आहे किर्गिझिस्तानची. पर्याय क्रमांक 2 बिश्केक. लक्षात ठेवा. ही राजधानी आहे कशाची? किर्गिझिस्तान. किर्गिझिस्तानची राजधानी आहे बिश्केक. 2026 लक्षात ठेवा. शांघाय सहकार संघटना याचं हेडक्वार्टर कुठं असेल? बीजिंगमध्ये आहे. SCOचं बैठक कुठं आहे? मुख्यालय कुठं आहे? बीजिंगमध्ये आहे. लक्षात ठेवा. मग भारत, भारत ह्याचा मेंबर आहे का? यस आहे. 2017 मध्ये भारतानं SCO जॉईन केले. लक्षात ठेवा. बघून येतं. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान ह्या देशांनी मिळून 2001 मध्ये स्थापन केलेली SCO जी संघटना ह्या मूळतः दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणा यांचा सामना करण्यासाठी एक युरेशियन सुरक्षा गट म्हणून संकल्पित करण्यात आला होता. तेव्हापासून त्याचा विस्तार होत आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय सुरक्षा गटांपैकी एक बनलेला आहे, ज्यामध्ये 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही सामील झाले. लक्षात ठेवा. भारत पण आहे मेंबर याचं आणि पाकिस्तान पण आहे. 2023 मध्ये इराण आणि नंतर बेलारूस पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले. म्हणजे SCOचे नवीन सदस्य देश कुठला असेल आता? बेलारूसची राजधानी मिन्स्क. लक्षात ठेवा. भारत आणि पाकिस्तानचे मेंबर आहेत SCOचे. म्हणजे काय महत्त्वाचे परिषद आहेत नुकतेच रिसेंटली पार पडले, त्यांच्यावरती एकदा नजर टाकत आपण. ब्रिक्स परिषद 2025 पार पडली ब्राझीलमध्ये. 2026 चालू आहे भारतामध्ये. G20 परिषद 2025 पार पडली दक्षिण आफ्रिकामध्ये. 2026 मध्ये होणार आहे अमेरिकेमध्ये. G7 परिषद 2025 पार पडली कॅनडामध्ये. 2026 मध्ये होणार आहे फ्रान्समध्ये. AI परिषद 2026 पार पडलं भारतामध्ये. पुढच्या वर्षी होणार आहे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. आशियाई जी काय परिषद आहे, आशियाई परिषद, आशियान परिषद म्हणतो आपण, असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन,
आसियान मलेशियामध्ये पार पडली 2025ची. ओके. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे COP30 जी परिषद आहे ती बेलेम ब्राझीलमध्ये पार पडलं. बिमस्टेक परिषद 2025 थायलंडमध्ये. SCO परिषद 2025 तियानजिन चीनमध्ये आणि SCO परिषद 2026 बिश्केक किर्गिझिस्तानमध्ये पार पडलेलं आहे किंवा चालू आहे. जे आपलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचा जो काही ईबुक आहे, हे ईबुक फक्त आणि फक्त ₹20 भेटत आहे. तुम्हाला 3 महिन्याचं या QR कोडवरती ₹20 पाठवून द्या. या नंबरला त्याचे स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुम्हाला त्याच नंबरवरून PDF पाठवून देण्यात येईल तुरंत. अगदी ₹20 मध्ये 3 महिन्याची PDF आहे आणि 1 मेला साधारणतः जो 1 एप्रिल 2026 पासून ते 30 एप्रिल 2026 पर्यंत टोटली 1 महिन्याची PDF आहे. ते मी तुम्हाला ईबुकच्या माध्यमातून 1 मेला देणार आहे. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच भारतातील सर्वात मोठा मशरूम उत्पादक बनण्याच्या उद्देशाने 2026 मध्ये 13,000 कोटी रुपयांचे मशरूम मिशन कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे? हे मशरूम आहे. मशरूम तुम्ही ह्याच्यामध्ये हे मशरूम खाल्लं असेल. भूचक्र म्हणतो आपण आपल्याला आपल्या भाषेमध्ये. पण मशरूम लक्षात ठेवा खूप याच्यामध्ये प्रोटीन वगैरे भरपूर असतं मशरूममध्ये आणि 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक 3. आंध्र प्रदेशची राजधानी कोण असेल? आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे. मात्र आंध्र प्रदेशचे हे आहेत मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू. मशरूम IMP आहे मशरूम मिशन आंध्र प्रदेश लॉन्च केले. मग आंध्र प्रदेश विषयीचे जे काही पॉईंट आहेत ते आपण बघूया. तत्पूर्वी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश सरकार भारतातील सर्वात मोठा मशरूम उत्पादक बनण्याच्या उद्देशाने 2026 मध्ये 13,000 कोटी रुपयांचं मशरूम मिशन लॉन्च सुरू केलेलं आहे. बाकी तुम्ही ठिकाणी बघू शकता वार्षिक 67,500 टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे याचं. हा उपक्रम ग्रामीण रोजगार आणि निर्यातीला चालना देण्यासाठी 1.62 लाख उत्पादन युनिट्स तयार करेल. तसेच बटन, ऑयस्टर आणि मिल्की मशरूमला आधार देईल. मग आंध्र प्रदेशविषयी माहिती जाणून घेतो आपण. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. निर्मिती झाली होती आंध्र प्रदेशची 1953 मध्ये. 1 नोव्हेंबर 1953 मध्ये भाषिक तत्वावर आधार निर्माण झालं पहिलं राज्य हे. ओके. भाषिक तत्वावरती निर्माण झालं भारतात पहिलं राज्य आंध्र प्रदेश जो 1953 ला निर्माण झाला. पोटी श्रीरामुलू यांच्या निधनाच्या नंतर. मुख्यमंत्री आता सध्याच्या घडला एन चंद्रबाबू नायडू आणि हे भारतामध्ये सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत ही विसरू नका. सध्याच्या घडला भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असतील तर त्यात एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल अब्दुल नजीर. विधानसभेची सदस्य संख्या आहे आंध्र प्रदेशची 175. विधान परिषदेची सदस्यांची संख्या आहे 58. लोकसभेमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जातात 25 सदस्य आणि राज्यसभेमध्ये जातात 11 सदस्य. राज्य प्राणी आहे काळवीट त्यांचं आणि बंगानापल्ले आंबा जो राज्य फळ आहे कुणाचं? आंध्र प्रदेशचं. हे आहे बंगानापल्ले आंबा. या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. आंध्र प्रदेशला या ठिकाणी कर्नाटकची सीमा लागते. या ठिकाणी तमिळनाडूची सीमा लागते. या ठिकाणी तेलंगणा आहे. या ठिकाणी छत्तीसगड आहे छोटासा. ओडिसा आहे. लक्षात ठेवा यांची सीमा लागलेली आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर देखील आहे. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच विज्ञानाचे ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2026च्या ब्रेकथ्रू प्राइज इन फंडामेंटल रिसर्च या क्षेत्रामध्ये जो का पुरस्कार आहे तो ब्रेकथ्रू पुरस्कार तो कोणाला देण्यात आलेला आहे? बघा ब्रेकथ्रू पुरस्कार खूप क्षेत्रामध्ये दिलं गेलेलं आहे नुकतंच. मात्र फंडामेंटल फिजिक्समध्ये मूलभूत भौतिकशास्त्रामध्ये कोणाला देण्यात आला आहे? हा पुरस्कार देण्यात आला आपले भारतीय व्यक्ती आहेत. भारतीय व्यक्ती आहेत आसामचे. त्यांचं नाव आहे अतनु नाथ. पर्याय क्रमांक 3. डॉक्टर अतनु नाथ. लक्षात ठेवा डॉक्टर अतनु नाथ. हे आसामचे व्यक्ती आहेत. आसामचे व्यक्ती आहेत अतनु नाथ. फंडामेंटल फिजिक्ससाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नुकतंच ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 भेटला कोणाला? ब्रेकथ्रू अवॉर्ड 2026 जो जनरलवाला आहे. ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 3 दशलक्ष डॉलरचा थोडक्यात 3 दशलक्ष डॉलरचा हा पुरस्कार देण्यात आला कोणाला? फ्रँक मर्ले यांना. फ्रँक मर्ले हे विसरू नका. आसामची राजधानी आहे दिसपूर. म्हणजे काही नवीन पुरस्कार भेटले होते त्यांच्यावरती एकदा नजर टाकत आपण. BCCI जीवनगौरव पुरस्कार 2026 भेटला महिलांमध्ये मिताली राज यांना. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 भेटले राजू बाविस्कर यांना. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 देण्यात आले जयंती कुमारेश यांना. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 देण्यात आले R वैरामुथू यांना. 98वा अकादमी ऑस्कर पुरस्कार 2026 सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला असेल? वन बॅटल आफ्टर अनदरला. त्यानंतर इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 भेटला आहे जयंत चौधरी यांना. मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026चे विजेते आहेत अमोल पालेकर. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्कार भेटले डॉक्टर देवेंद्र त्रिगुरा यांना. चला 8वा प्रश्न पुढचा. नुकत्याच खालीपैकी कोणत्या संस्थेने नवजात आणि लहान मुलांसाठी असलेल्या मलेरियावरील उपचाराला प्रथमच
पूर्व पात्रता मंजुरी दिलेली आहे. ही जी काही संघटना आहे, आता हे आरोग्यालय या ठिकाणी, त्यामुळं WHO पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. जागतिक आरोग्य संघटना ज्याचं मुख्यालय येतं, हेडक्वार्टर येतं जिनिव्हा या ठिकाणी, जे की स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटना ज्याची स्थापना आहे 7 एप्रिलची. 7 एप्रिल 1948 स्थापना आहे. लक्षात ठेवा. टेड्रॉस टेड्रॉस अधानॉम हे सध्या अध्यक्ष आहेत. 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करत असतो. मलेरिया आल्या या ठिकाणी, मलेरिया. मग जागतिक मलेरिया दिन कधी असतो? वर्ल्ड मलेरिया डे. थोडक्यात जागतिक मलेरिया दिन हा असतो नुकतंच आत्ताच आपण साजरा केलं 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस. आणि 2030 पर्यंत भारतामधून मलेरिया नष्ट करण्याचं सरकारचं लक्ष आहे, टार्गेट आहे मलेरिया. पुढचा 9वा प्रश्न. दरवर्षी जागतिक डिझाईन दिन हा कधी साजरा केला जातो? वर्ल्ड डिझाईन डे. हा दिवस असतो 27 एप्रिलला. पर्याय क्रमांक 4. 27 एप्रिल जागतिक डिझाईन दिवस लक्षात ठेवा. मग जे काही एप्रिल महिन्यातील दिवस आहे त्यांच्यावरती आता नजर टाकूया आपण. 1 एप्रिलला असतं 1 एप्रिलला असतं उत्कल दिवस. 2 एप्रिलला जागतिक स्वमग्नता जागृती दिवस किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिन. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिल आहे जागतिक आरोग्य दिवस. त्यानंतर 9 एप्रिल आहे CRPFचं शौर्य दिन. 10 एप्रिल असतो जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल आहे शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिवस. 12 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चगास रोग दिवस. 15 एप्रिल असतो महिला बचत दिवस. त्यानंतर 16 एप्रिल आहे जागतिक आवाज दिन. 18 एप्रिलला वारसा दिवस आणि 19 एप्रिलला जागतिक यकृत दिवस. त्यानंतर आहे 20 एप्रिलला संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस. 21 एप्रिलला असतो जागतिक नागरी सेवा दिवस, भारतामध्ये आहे. त्यानंतर 22 एप्रिलला असतो जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल आहे जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन किंवा इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिलला असतो राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला आहे मलेरिया दिवस. 26 एप्रिलला असतो जागतिक बौद्धिक संपदा दिन किंवा आंतरराष्ट्रीय बीज दिवस. 27 एप्रिलला असतो जागतिक डिझाईन दिन. पुढचा प्रश्न 10वा अंतिम प्रश्न. नुकतेच आलेल्या टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे? म्हणजे आशियातील सर्वात बेस्ट कुठलं आहे? आशियामध्ये सर्वात बेस्ट विद्यापीठ कोणतं असेल तर ते आहे सिंघुआ युनिव्हर्सिटी, पर्याय क्रमांक 4, जे की चीनमध्ये येतं. सिंघुआ युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा. 2 नंबरला तर पेकिंगवालं. हे 2 नंबरला जे राजधानी आहे ना, बीजिंग पेकिंग म्हणतो आपण. पेकिंग ही जी काही राजधानी आहे ही चीनची राजधानी आहे, बीजिंग पेकिंग. लक्षात ठेवा. सिंघुआ युनिव्हर्सिटी हे पहिल्या क्रमांकावरती आहे संपूर्ण आशिया खंडामध्ये. हे होते आता महत्त्वाचे प्रश्न तुमचे. तर हा जो काही जीकेचा स्पेशल जीकेची बॅच आहे आपली, ही बॅच कोणाला घ्यायची असेल तर नक्की तुम्ही सोलापूरमध्ये ही बॅच घेऊ शकता. फक्त आणि फक्त लक्षात ठेवा ही बॅच ऑफलाईन राहील, ऑनलाईन नाही राहणार. 90 दिवसांची बॅच राहील. 4,000 रुपये फी आहे. ॲडव्हान्समध्ये तो तुम्ही बुकिंग केलात म्हणजे तुम्ही प्रवेश घेतला साधारणतः तर तुम्हाला 3,500 रुपये आहे. लक्षात ठेवा. 7 मेला बॅच सुरू होते डायरेक्ट संध्याकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत. 5:30 ते 7 वाजेपर्यंत बॅच आहे संध्याकाळी, बरं का, लक्षात ठेवा. 90 दिवसासाठी आगामी जी पोलीस भरती असेल की कोणतेही पेपर असतील तर त्या पेपरसाठी तुम्हाला ही बॅच खूप खूप गरजेचं आहे, कल्याणकारक राहील. चला मागच्या प्रश्नावरती एकदा रिव्हिजन टाकूयात आपण, खूप महत्त्वाचं आहे. नुकत्याच भारताने कोणत्या देशासोबत महिलांच्या नेतृत्वाखालील पहिला मुक्त व्यापार करार केला आहे? हे आहे न्यूझीलंड. 21-27 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या भारत श्रीलंका डायव्हिंग सरावाच्या डायवॅक्स 4थ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी कोणत्या भारतीय जहाजाने सहभाग घेतला आहे? तर हे आहे INS निरीक्षक. नुकतेच कोणाला बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर आणि कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे आहे चंद्रबाबू नायडू. IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज आहेत विराट कोहली. नुकतेच आलेल्या जागतिक अन्न सुरक्षा अहवाल 2026 नुसार सर्वाधिक अन्न सुरक्षितता कोणत्या देशात आहे? तर आहे नायजेरिया. नुकतेच राघव चड्ढा सहित आम आदमी पक्षाचे 7 सदस्य पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले.
तर पक्षांतर बंदी कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीत येतो? तर ते 10वी अनुसूची. नीती आयोगाने कोणत्या राज्याला भारताची अदरक राजधानी आले राजधानी म्हणून घोषित केले नुकतंच? मिझोराम. भारतातील कोणत्या महानगरपालिकेला व्हिएन्ना येथे जेंडर इक्वेलिटी मोबिलायझेशन अवॉर्ड 2026ने सन्मान करण्यात आला आहे? हे आहे गुंटूर, आंध्र प्रदेश. नुकतेच आंतरराष्ट्रीय बीज दिन कधी असतो साजरा करण्यात आला? तर तो आहे 26 एप्रिलला. आणि कोणत्या मंत्रालयाने भिक्षावृत्ती मुक्त भारत साध्य करण्यासाठी स्माईल बेगरी सर्व्हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? हे मंत्रालय आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. चला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जाता जाता. नुकतेच प्रतिष्ठित ॲबेल पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? ॲबेल पुरस्कार कोणाला भेटलं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला या ठिकाणी आपण थांबूयात. जे आपलं अनुभव स्टडीचं ओके, अनुभव स्टडीचं काही आपलं ॲप आहे, ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर नक्कीच इन्स्टॉल करून घ्या. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप घेऊ शकता. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही जो काय आपलं टेलिग्राम चॅनल आहे हेही जॉईन करू शकता. इंस्टाग्राम आहे त्याला पण नक्की फॉलो करा. तर आता आपण थांबणार होता. रोज आपलं असं स्ट्रक्चर असतं. जर कुणी आज पहिल्यांदा आले असतील त्यांना समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागेल. परंतु एक 8 दिवस पाहिलात कंटिन्यूपणे तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवायचा आहे, धीर धरायचा आहे आणि अभ्यासामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. जो व्यक्ती सातत्य ठेवतो तो एक ना एक दिवस नक्की पास होतो. लक्षात ठेवा. चला आता आपण थांबूयात. बेस्ट ऑफ लक आणि भेटूयात नेक्स्ट उद्या सकाळी 6 वाजताच्या आणि रात्री 9 वाजताच्या आपल्या लेक्चरमध्ये YouTubeवरती. थँक यू. जय हिंद.